नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण 2025 या वर्षातील TCSने जेवढ्या काही परीक्षा घेतल्या त्या परीक्षांमध्ये चालू घडामोडी 2025 वरती विचारलेले सर्व PYQ आपण कव्हर करणार आहोत। यामुळे काय होईल तर पहिली गोष्ट म्हणजे TCS बरेचसे प्रश्न हे रिपीट करत असते, म्हणजे पुन्हा पुन्हा विचारत असते। त्यामुळे असे जर रिपीट झालेले प्रश्न असतील ते तुमचे चुकणार नाहीत, ते तुम्हाला ॲडव्हान्टेज भेटेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी अजून चालू घडामोडी किंवा करंट अफेअरचा अभ्यास हवा तितका केलेला नाही किंवा सुरुवात केलेली नाही त्यांना लक्षात येईल की कोणते टॉपिक हे चालू घडामोडींसाठी महत्त्वाचे आहेत आणि तेवढेच टॉपिक जर तुम्ही आता राहिलेल्या वेळेत पूर्ण केले तर त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होईल। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर ज्यांची अशी तक्रार असते की परीक्षेसाठी आपल्याला टाइमच पुरत नाही तर त्यांच्यासाठी आपण 5 टेस्टची एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। याच्यामध्ये TCS ज्या प्रकारे एक्झाम पॅटर्न राबवते त्याच प्रकारचा एक्झाम पॅटर्ननुसार या टेस्ट सिरीजची आपण रचना केलेली आहे। याच्यामध्ये देखील आपण A, B, C आणि D याच्यानुसार ग्रुपची रचना केलेली आहे आणि ग्रुप लेवल टायमर देखील याच्यामध्ये असणार आहे। त्यामुळे ज्या प्रकारे परीक्षेचे वातावरण असणार आहे त्याच वातावरणाचा फील देखील तुम्ही या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घेऊ शकताय। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही परीक्षा पास करण्यासाठी आपल्याला सरावाची आवश्यकता असते आणि जेवढा जास्त सराव तुम्ही कराल तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत। ज्यांना वाटतं की आपल्याला सरावाची गरज आहे त्या सर्वांनी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करा। त्याच्यामधील टेस्ट सिरीज सेक्शनला आपला 5 टेस्टचा एक कोर्स आहे, तो तुम्ही परचेस करून लगेच टेस्ट द्यायला सुरुवात करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 नुसार 125 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा होता? तर जागतिक भूक निर्देशांक 2025 नुसार भारताचा क्रमांक 111वा होता। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2025 मधील सर्व निर्देशांक खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात। 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेने हाडांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी सहज हातातून नेण्याजोगे पोर्टेबल उपकरण विकसित केले? तर हाडांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी पोर्टेबल उपकरण विकसित केलेले आहे IIT वाराणसी या संस्थेने। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल। IITशी संबंधित ज्या काही इन्व्हेन्शन आहेत किंवा नवीन गोष्टी निर्माण होत आहेत IITच्या संस्थांमधून त्याच्यावरती देखील TCS प्रश्न विचारते। 2025 मध्ये सुरू झालेल्या केरळच्या ज्योती योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर याच्यापूर्वी देखील TCSने ज्योती योजना ही कोणत्या राज्याची आहे असा देखील प्रश्न विचारलेला। तर ही जी केरळची ज्योती योजना आहे त्याचे उद्दिष्ट आहे जी स्थलांतरित कामगारांची मुले आहेत त्यांना अंगणवाड्या आणि सार्वजनिक शाळांमध्ये दाखल करणे, म्हणजेच त्यांना शिक्षणाची सोय करून देणे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। 2025 मध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री आणि भारतरत्न हे जे 4 पुरस्कार आहेत त्याच्यावरती वारंवार TCS प्रश्न विचारते। तर 2025 मधील भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल डॉक्टर L सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण देऊन पुरस्कृत करण्यात आले। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असेल। 2025 मध्ये कोणता भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भालाफेकीमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा देशातील पहिला खेळाडू ठरला? तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भालाफेकीमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे नीरज चोप्रा हा। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल। आशियातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कोठे आयोजित करण्यात आले? एरो इंडियावरती देखील त्याच्या ठिकाणावरती देखील खूप वेळा TCSने प्रश्न विचारलेले आहेत। तर एरो इंडिया 2025 आयोजित करण्यात आलेले होते एलांका एअरफोर्स स्टेशन बेंगलुरू येथे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। एप्रिल 2025 मध्ये प्रथमच भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांचा समावेश असलेला कोणता नवीन बहुपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला होता? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही एक्सरसाइज आहेत आर्मीशी रिलेटेड, नौदलाशी रिलेटेड त्याच्यावरती TCS खूप वेळा प्रश्न विचारताना दिसत आहे। तर 2025 मधील पहिल्यांदाच भारताचा
आणि आफ्रिकन राष्ट्रांचा नौदल सराव पार पाडण्यात आला आणि त्याचे नाव होते ICAM असे. त्यालाच भारत आफ्रिका प्रमुख सागरी सहयोग नौदल सराव असे देखील म्हटले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 2024च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक CPI भारताचा क्रमांक कितवा होता? तर 2024चा जो भ्रष्टाचार धारणा निर्देशांक होता, करप्शन परसेप्शन इंडेक्स, याच्यामध्ये भारताचा क्रमांक होता 96वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तुमच्या लक्षात आले असेल की निर्देशांकावरती परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे जे काही 2025चे निर्देशांक आहेत ते सर्व एकदा बघून ठेवा. त्यानंतर 2025मध्ये मे महिन्यात घोषित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांवरील भारताचा पहिला जैविक प्रयोग हा कोणत्या धोरणात्मक उपक्रमाचा भाग आहे? तर स्पेस टेक्नॉलॉजीवरती देखील प्रश्न TCS विचारत आहे. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येथे विचारलेला आहे की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती भारताचा पहिलाच जैविक प्रयोग घोषित करण्यात आलेला आहे आणि तो असेल BioE3 बायोटेक्नॉलॉजी धोरणाचा भाग. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. भारत सरकारचे किंवा इस्रोचे जे काही प्रकल्प आहेत त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. हा देखील त्याच प्रकारचा एक प्रश्न आहे. त्यानंतर 24वी हिंद महासागर रिम असोसिएशन बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर ज्या काही इंटरनॅशनल असोसिएशन आहेत त्यांच्या बैठक आहेत किंवा काउन्सिल आहेत किंवा परिषद आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. 24वी हिंद महासागर रिम असोसिएशनची बैठक श्रीलंका या देशाने आयोजित केलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी कोणत्या भारतीय लेखकाला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे? तर जेव्हा एखाद्या भारतीय व्यक्तीला इंटरनॅशनल पुरस्कार मिळतो तेव्हा त्याच्यावरती TCSने हमखास प्रश्न विचारलेले आहेत. तर 2025चा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार हा मिळालेला आहे बानू मुश्ताक या भारतीय लेखकाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हा पुरस्कार त्यांना हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी मिळालेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या बानू मुश्ताक यांच्या संग्रहाचे शीर्षक काय आहे? आता बघा, हा रिपीट प्रश्न आहे. बानू मुश्ताक यांच्यावरतीच पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे. पाठीमागचा प्रश्न हा त्यांचे नाव विचारले होते. तर या प्रश्नामध्ये त्यांचे कोणत्या गोष्टीसाठी त्यांना किंवा कोणत्या कथेसाठी त्यांना पुरस्कार मिळाला ते विचारलेले आहे. तर आपण मागाशीच बघितलेले हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे प्रश्न रिपीट होतात हे लक्षात घ्या. त्यानंतर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी की आपला चालू घडामोडींचा एक कोर्स देखील आहे. हा कोर्स आपल्या चालू घडामोडींच्या नोट्सच्या स्वरूपात आहे. या नोट्स आपल्या मंथ वाईज आहेत. म्हणजेच 2025 या वर्षातील प्रत्येक महिन्याच्या वेगवेगळ्या PDF आहेत आणि या प्रत्येक PDFमध्ये घटकनिहाय चालू घडामोडींची रचना केलेली आहेत. म्हणजे प्रत्येक घटनानुसार चालू घडामोडी आपण सेपरेट केलेल्या आहेत आणि या सर्व चालू घडामोडींचे किंवा या नोट्सच्या तुम्हाला प्रिंट देखील काढता येतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नोट्स या 1 लाइनर स्वरूपात असतील आणि सेम TCS ज्या प्रकारचे प्रश्न विचारते त्याच प्रकारचे प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात या नोट्स आहेत. त्यामुळे हा जर कोर्स तुम्हाला परचेस करायचा असेल तर त्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करा. तेथे तुम्हाला हा कोर्स अवेलेबल असेल. त्यानंतर एरो इंडिया 2025 हा कार्यक्रम कोणत्या भारतीय शहरात आयोजित करण्यात आला होता? हा देखील प्रश्न आपण मागाशीच बघितल्याप्रमाणे रिपीट आहे, फक्त याची वर्डिंग चेंज केलेली आहे. एरो इंडिया 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला बेंगलुरू या ठिकाणी. मगाच्या प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये पूर्ण त्याचे नाव दिले होते, मात्र इथे फक्त त्याचे ठिकाणच विचारलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होतात हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास चालू ठेवा. त्यानंतर मार्च 2025मध्ये पर्यावरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या हवामान परिषदेचे नाव काय होते? हा पुन्हा एकदा परिषदेवर प्रश्न विचारलेला आहे की पर्यावरण मंत्रालयाने मार्च 2025मध्ये जी परिषद आयोजित केली होती हवामानाशी संबंधित, तिचे नाव होते इंडिया 2047 बिल्डिंग अ क्लायमेट रेझिलियंट फ्युचर. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे.
त्यामुळे भारत सरकार, महाराष्ट्र सरकार याच्याशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या प्रकल्प आहेत, योजना आहेत किंवा परिषद आहेत त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. डिसेंबर 2024मध्ये कोणत्या भारतीय औषध कंपनीने नॅपिथ्रोमायसिन विकसित केले, जे औषध प्रतिरोधक जीवाणूंशी लढण्यासाठी स्थानिक पातळीवर बनवलेले पहिले मॅक्रोलाइड प्रतिजैविक आहे? तर अशा प्रकारे हे एक अचिव्हमेंट आहे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे TCSने. तर नॅपिथ्रोमायसिन हे औषध कोणत्या भारतीय कंपनीने विकसित केलेले आहे? तर त्या कंपनीचे नाव आहे वोकहार्ट लिमिटेड म्हणून. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मार्च 2025मध्ये T20 सामन्यांमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा क्रिकेटपटू कोण ठरला? तर क्रिकेटशी संबंधित अशा प्रकारचे प्रश्न खूप विचारलेले आहेत TCSने. पुढे देखील ते तुम्हाला दिसतीलच. तर T20 सामन्यांमध्ये सर्वात जलद 10,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरलेला आहे बाबर आझम हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. त्यानंतर 2025च्या दोहा डायमंड लीगमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने 90 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकून 90.23 मीटरचा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे? आता हा देखील पुन्हा एकदा रिपीटेड क्वेश्चन, पाठीमागे देखील फक्त शब्द चेंज करून हा प्रश्न विचारलेला आहे. आता देखील शब्द चेंज करून पुन्हा विचारलेला आहे की कोणता खेळाडू 90 मीटरपेक्षा जास्त अंतरावरील भाला फेकून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे? तर त्याचे नाव आहे नीरज चोप्रा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. आता तुम्ही 90.23 मीटर हे अंतर देखील लक्षात ठेवा, कारण पुढच्या वेळी याच्यावरती देखील ते प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर मार्च 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्र्यांनी इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट 2025 आणि बायोटेक स्टार्टअपसाठी बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह प्रकाशित केले? तर अशा प्रकारे भारताचे किंवा भारत सरकारचे जे काही इनिशिएटिव्ह असतात किंवा प्रकल्प असतात त्याच्यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. तर 2025मधील बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह प्रकाशित केलेले आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट 2025 आणि बायो स्टार्टअप हे 2 नावे देखील लक्षात ठेवा. आणि त्याच्यावर कोण काम करत आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंह हे देखील लक्षात ठेवा, कारण पुढच्या वेळी अशा प्रकारचा प्रश्न देखील ते विचारू शकतात. त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2025च्या जागतिक लिंगभेद अहवालामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? बघा, पुन्हा एकदा प्रश्न निर्देशांकावर विचारलेला आहे. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममार्फत जो निर्देशांक प्रकाशित केला जातो त्याचे नाव आहे जागतिक लिंगभेद अहवाल, आणि 2025च्या अहवालामध्ये भारताचा क्रमांक 131वा होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मार्च 2025मध्ये प्रकाशित झालेले संजीव चोप्रा यांचे कोणते पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचे चरित्र आहे? तर पुस्तके आणि त्याचे लेखक हे देखील TCSच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती देखील खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर मार्च 2025मध्ये प्रकाशित झालेले संजीव चोप्रा यांचे पुस्तक आहे द ग्रेट कॉन्सिलिएटर, लाल बहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. पुढच्या वेळी तुम्हाला हे नाव दिले जाईल आणि याचे लेखक विचारले जातील. त्यामुळे संजीव चोप्रा हे नाव लक्षात ठेवा आणि त्यांचे पुस्तक आहे लाल बहादूर शास्त्री यांच्यावरचे. 16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित केलेला दस्तलिक 6 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव होता? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही 2025मध्ये लष्करी सराव झालेले आहेत ते सर्व महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. तर दस्तलिक 6 हा जो लष्करी सराव होता 2025चा तो भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांच्या दरम्यान पार पडला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. एप्रिल 2025मध्ये मंजूर झालेल्या भारताच्या 5व्या पिढीतील स्वदेशी स्टील्थ फायटर जेटचे प्रकल्पाचे नाव काय आहे? पुन्हा एकदा हा जो प्रश्न आहे तो भारताच्या एका महत्त्वाच्या प्रकल्पावरती आहे आणि यामध्ये स्वदेशी बनावटीचे स्टील्थ फायटर जेट आपण बनवणार आहे. तर त्या प्रकल्पाचे नाव आहे ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट किंवा त्याला AMCA या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असा विचारला जाईल की या AMCA अंतर्गत कोणती फायटर जेट्स
तयार केली जातात किंवा कोणकोणत्या गोष्टी निर्माण केल्या जातात, त्यामुळे ते देखील बघून घ्या, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर जानेवारी 2025मध्ये खालीलपैकी कोणाला सामाजिक कार्यातील त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेसाठी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बघा, पुन्हा एकदा पद्मभूषण या पुरस्कारावरती प्रश्न विचारलेला आहे की सामाजिक कार्यातील योगदानासाठी पद्मभूषण हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर त्यांचे नाव आहे साध्वी ऋतंभरा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे 2025मध्ये ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण मिळालेले आहे आणि जी महत्त्वाची नावे आहेत ते कोणत्या क्षेत्रात काम करत आहेत, ते क्षेत्र आणि त्यांचे नाव आणि त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे ते बघून ठेवा. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने एप्रिल 2025मध्ये आपल्या आक्रमक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी आक्रमण हा सराव आयोजित केला होता. आता पुन्हा एकदा लष्कराच्या सरावावरतीच प्रश्न विचारलेला आहे. तर आक्रमण हा जो सराव होता तो भारतीय वायुसेनेने आयोजित केलेला. का? तर आपल्या आक्रमक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी, म्हणजे सराव करण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल. खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 12 ते 14 मे 2025 दरम्यान खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 आयोजित करण्यात आले होते? आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून खेलो इंडिया याच्याशी संबंधित ज्या काही गेम्स असतात, मग यूथ गेम्स असतील किंवा युनिव्हर्सिटी गेम्स असतील किंवा आणखीन काही प्रकारच्या भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये खेलो इंडियाच्या गेम्स असतात, तर त्या 2025मध्ये झालेल्या सर्व गेम्स बघा, त्यांचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते ते स्थळ बघा आणि पहिला नंबरचे पदक तालिकेत कोणाला पदके मिळालेले आहेत ते बघा. त्याच्यावरतीच खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 आयोजित करण्यात आलेल्या बिहार आणि दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. UNDPच्या 2025च्या मानव विकास अहवालानुसार मानव विकास निर्देशांकात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? हा पुन्हा एकदा प्रश्न निर्देशांकावरती विचारलेला आहे. तर 2025चा जो मानव विकास निर्देशांक आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 130वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. फेब्रुवारी 2025मध्ये कोणता क्रिकेटपटू वयाच्या 33व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला? तर अशा स्वरूपाचे प्रश्न देखील TCS तुम्हाला विचारत आहे की असा कोणता क्रिकेटपटू आहे जो वयाच्या 33व्या वर्षी वन डे क्रिकेट म्हणजे एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे? तर त्याचे नाव होते वरुण चक्रवर्ती हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. त्यानंतर जून 2025 या महिन्यात सुरू झालेल्या भारत अमेरिका संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह मोहिमेचे नाव काय आहे? तर भारत आणि अमेरिका या दोन देशांनी एक संयुक्तपणे पृथ्वी निरीक्षणासाठी उपग्रह मोहीम सुरू केलेली आहे. तर त्याचे नाव होते निसार हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे ज्या काही जॉईंट मोहिमा असतात त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात, मग त्या स्पेसशी संबंधित असो किंवा लष्कराशी संबंधित असो. त्यानंतर एप्रिल 2025मध्ये कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी प्रशासनाच्या अनुषंगाने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान पुरस्कार देण्यात आला? तर हा देखील पुरस्कारावरती प्रश्न आहे. तर वेगवेगळे जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर प्रशासनाच्या अनुषंगाने म्हणजे चांगले प्रशासन राबवले जाते म्हणून देण्यात येणारा यशराज भारती सन्मान पुरस्कार महाराष्ट्राच्या राज्याच्या राज्यपालांना देण्यात आला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता सध्या महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळालेले आहेत, तर त्यांचे नाव बघून ठेवा. ते कोणत्या राज्यातून आलेले आहेत ते देखील बघा, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. जानेवारी 2025मध्ये इस्रोने प्रक्षेपित केलेला कोणता उपग्रह भारताच्या नेव्हिगेशन सिस्टीम नाविकला मजबूत करण्यासाठी डिझाईन केलेला आहे? तर असा कोणता उपग्रह आहे जो भारताची जी नेव्हिगेशन सिस्टीम आहे नाविक तिला मजबूत करण्यासाठी डिझाईन केलेला आहे? तर त्याचे नाव आहे NVS-02. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. हा जो NVS-02 उपग्रह आहे त्याच्यावरती खूप सारे प्रश्न TCSने विचारलेले आहेत, ते पुढे तुम्हाला समजेलच.
त्यामुळे इस्रोच्या ज्या काही महत्त्वाच्या उपग्रह मोहीम आहेत त्या देखील बघा 2025 मधील, त्याच्यावरती प्रश्न TCS विचारत आहे. 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान झालेल्या कोणत्या शिखर परिषदेत संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील भारताच्या आकांक्षावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे? तर भारताच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील आकांक्षावर लक्ष केंद्रित करण्यासाठी डेपसॅट 2025 ही शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर भारत सरकार, केंद्र सरकारने ज्या काही परिषदा किंवा ज्या काही प्रकल्प योजना लॉन्च केलेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न, मूळ कन्नड भाषेत लिहिलेल्या लघुकथांच्या संग्रहासाठी कोणत्या भारतीय लेखकाला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला? पुन्हा बघा हा प्रश्न रिपीट झाला. पुन्हा एकदा प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी केलेली आहे, शब्द बदललेले आहेत, प्रश्न मात्र तोच आहे की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर त्याचे नाव आहे बानू मुश्ताक यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि लक्षात घ्या, हे मूळ कन्नड भाषेतील पुस्तक होते, त्यामुळे याच्यावरती प्रश्न ते पुढे विचारू शकतात. त्यानंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने 2025 हे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर सर्वात आधी पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की सुधारणांचे वर्ष 2025 हे कोणी घोषित केले? तर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने, हे लक्षात ठेवा. आणि याचे उद्दिष्ट काय होते? तर सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करणे आणि भविष्यातील तत्परता सुधारणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 2025 मध्ये कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचे नाव होते शी बॉक्स पोर्टल हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे असा प्रश्न पुढे जाऊन येऊ शकतो, तर त्याचे नाव असेल उत्तर प्रदेश हे. 2025 मध्ये कोणत्या राज्याने भारताच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते? तर त्याचे उत्तर आहे उत्तराखंड हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावरती खूप सारे प्रश्न TCSने यापूर्वी देखील विचारलेले आहेत आणि पुढे देखील ते विचारतील. मे 2025 पर्यंत कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा संतोष ट्रॉफी जिंकलेली आहे? तर परीक्षेत तुम्हाला संतोष ट्रॉफी कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर ही जी ट्रॉफी आहे ती फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. त्यामुळे याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि ही ट्रॉफी सर्वाधिक वेळा पश्चिम बंगाल या संघाने जिंकलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. डिसेंबर 2024 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सुरू केलेले स्पॅडेक्स मोहीम किती अवकाशयानांचा समावेश आहे? तर इस्रोच्या मोहिमेवरती हा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा एकदा बघा, इस्रोवरती किती सारे प्रश्न विचारले जात आहेत. तर इस्रोची जी स्पॅडेक्स ही मोहीम आहे या मोहिमेमध्ये 2 अवकाशयानांचा समावेश असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्पॅडेक्स ही जी मोहीम आहे याच्यावरती पुढे जाऊन ते प्रश्न आणखीन विचारू शकतात, कारण ही देखील खूप महत्त्वाची मोहीम आहे. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये फ्रान्ससोबत झालेल्या संरक्षण कराराअंतर्गत भारत किती रॅफेल मरीन लढाऊ विमाने खरेदी करत आहे? तर याच्या अंतर्गत भारत 26 मरीन लढाऊ खरेदी करणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारची जी काही भारताची संरक्षण डील आहेत त्याच्यावरती देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. एकतर त्यांची रक्कम विचारतात किंवा अशा प्रकारे किती अवजारे किंवा विमाने खरेदी केली जाणार आहेत त्याची संख्या विचारली जाते. एप्रिल 2025 मध्ये खालीलपैकी कोणाला वर्चोल दलित साहित्य पुरस्कार मिळालेला आहे? तर वर्चोल दलित साहित्य पुरस्कार मिळालेला आहे पी शिवकामी यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील प्रश्न रिपीट होऊ शकतो. 2025ची आर्मी कमांडर्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर आर्मी कमांडर्स परिषद 2025 आयोजित करण्यात आलेली नवी दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 2024च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा होता? हा 3ऱ्यांदा प्रश्न विचारलेला आहे.
करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 96वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, निर्देशांकावरती प्रश्न विचारले जातात आणि बरेचसे प्रश्न हे रिपीट होत आहेत. त्यामुळे टॉपिक लक्षात घ्या, कोणत्या टॉपिकवर खूप वेळा प्रश्न विचारले जात आहेत आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न हे रिपीट होत आहेत. हे एकदा समजलं की तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स परीक्षेमध्ये मिळवण्यापासून कोणीसुद्धा अडवू शकत नाही. 2025मध्ये भारताने लॉन्च केलेल्या जिनोम एडिट तांदळाच्या जातीचे नाव काय आहे? तर हे एक नवीन संशोधन आहे, याच्यावरती प्रश्न आहे. जिनोम एडिटिंग तांदूळ याच्या नवीन जातीचे नाव आहे DRR राईस 100 म्हणून. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. पुढे तुम्हाला DRR राईस 100 हा कशाशी संबंधित आहे असं विचारलं जाईल, तर जिनोम एडिटिंगशी संबंधित आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता संघ 2025च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा विजेता म्हणून उदयास आला? तर आपण मागाशीच सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरती प्रश्न विचारले जातात आणि त्याचा विजेता म्हणून 2025चा संघ ठरलेला होता SSCB म्हणजे सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड, हे याचे उत्तर आहे. 2025मध्ये मेघालयात रॅट होल कोळसा खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय संविधानातील कोणत्या तरतुदीचा विचार केला जात आहे? तर याचे उत्तर आहे अनुच्छेद 371 हे. तर अशा प्रकारे त्यांनी हा करंट अफेअरचा प्रश्न पॉलिटीला लिंक केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न देखील TCS विचारत आहे, त्यामुळे त्याच्यासाठी देखील तुम्ही तयार असलं पाहिजे. त्यानंतर जलशक्ती अभियान कॅच द रेन 2025 चे 6वे पर्व कोणत्या भारतीय राज्यात सुरू करण्यात आले होते? तर जलशक्ती अभियान कॅच द रेन 2025चे 6वे पर्व हे हरियाणा या राज्यात सुरू करण्यात आले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. हा देखील गव्हर्नमेंटचाच एक इनिशिएटिव्ह आहे, त्यामुळे लक्षात घ्या, गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हवरती खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर प्रश्न 47वा 2024-25 या आर्थिक वर्षात भारतात किती बालकांना दत्तक घेतल्याची नोंदणी झाली, जी 2015-16 नंतरची सर्वाधिक संख्या आहे? तर अशा प्रकारचे काही डिफिकल्ट प्रश्न देखील विचारले जात आहेत, पण त्याची जास्त टेन्शन घ्यायचे नाही. तर 2024-25मध्ये एकूण 4515 एवढ्या बालकांना दत्तक घेतल्याची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. अशा प्रकारचा एखादा दुसराच प्रश्न असतो, त्यामुळे त्याचा जास्त विचार करायचा नाही. त्यानंतर 2025मध्ये प्रकाशित झालेले द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? हा बघा, पुन्हा एकदा पुस्तकावरती प्रश्न आहे. तर द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ हे जे पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे चेतेश्वर पुजारा या क्रिकेटरच्या वाईफने, पूजा पुजारा हिने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 2025ची एक प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 ही आयोजित करण्यात आलेली गुमी, दक्षिण कोरिया या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. महत्त्वाच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या 2025मधील ते बघून ठेवा, त्याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा येऊ शकतात. 2025 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय सैन्यातील डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सची प्राथमिक भूमिका काय आहे? तर DGMO यांची प्राथमिक भूमिका विचारलेली आहे. तर त्यांचे काम काय असते? तर ज्या लढाया किंवा दहशतवाद विरोधी मोहिमा असतात, त्याचबरोबर लष्करी कारवाया केल्या जातात, त्यांचे नियोजन करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे यांचे प्रमुख काम असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ज्या अर्थी त्यांनी DGMOची प्राथमिक भूमिका विचारलेली आहे त्या अर्थी ते DGMOवरती आणखीन प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे त्याचे सध्याचे प्रमुख कोण आहेत ते देखील बघा, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. 2025 या वर्षीच्या तिस्ता प्रहार सरावाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर तिस्ता प्रहार सराव 2025चा जो झाला त्याचे उद्दिष्ट होते ऑपरेशनल तत्परता साध्य करणे आणि संयुक्त सैन्य एकत्रीकरण प्रमाणित करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे लक्षात ठेवा. PSLV C61 या मोहीम 2025चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर ही जी PSLV C61 ही मोहीम होती ती इस्रोने
लॉन्च केलेली मोहीम आहे आणि याचे उद्दिष्ट होते अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 09 म्हणजेच पृथ्वी निरीक्षण उपग्रह सनसिंक्रोनस ध्रुवीय कक्षेत तैनात करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारे इस्रोच्या, भारतीय सरकारच्या किंवा सैन्याच्या ज्या काही मोहिमा आहेत त्यांची उद्दिष्ट काय आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. मिशन शक्ती 2025 अंतर्गत दुसऱ्या मुलासाठी मातृत्व लाभ मिळवण्यासाठी कोणती अट आहे? तर ही एक महत्त्वाची योजना आहे मिशन शक्ती 2025. तर या अंतर्गत दुसऱ्या मुलासाठी मातृत्व लाभ मिळवण्यासाठी असलेली अट आहे की दुसरे जे अपत्य असेल ते मुलगीच असायला हवे. जर मुलगी असेल तरच अट मिळेल, दुसरे अपत्य जर मुलगा असेल तर याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2025 या वर्षी प्रकाशित झालेल्या अ मॅव्हॅरिक इन पॉलिटिक्स हे कोणाचे आत्मचरित्र आहे ज्यात लेखकाचे वर्णन कोणत्याही राजकीय गटाशी संबंधित नसलेला एकटा माणूस असे केलेले आहे? तर अ मॅव्हॅरिक इन पॉलिटिक्स हे जे आत्मचरित्र आहे ते आहे मणिशंकर अय्यर यांचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न पुढे जाऊन रिपीट होऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा हे देखील. इंडियन रेनेसन्स द मोदी डिकेड या पुस्तकाचे संपादक कोण आहेत? तर हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे की द इंडियन रेनेसन्स द मोदी डिकेड या पुस्तकाचे संपादक होते डॉक्टर ऐश्वर्या पंडित या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न रिपीट होऊ शकतो. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचे विक्रमी संरक्षण निर्यात मूल्य किती होते? तर भारताने 2024-25 मध्ये विक्रमी असे संरक्षण निर्यात केलेले आहे. संरक्षणाशी संबंधित निर्याती मूल्य 24-25 मध्ये 23,622 कोटी एवढे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. विक्रम केलाय या गोष्टीमध्ये, त्यामुळे याच्यावरती प्रश्न आहे, लक्षात घ्या. मार्च 2025 मध्ये वेटलँड वाईज यूजसाठी रामसर पुरस्कार मिळणारा पहिला भारतीय खालीलपैकी कोण आहे? तर वेटलँड वाईज यूज यासाठी रामसर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय आहे जयश्री वेंकटेसन हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारे इंटरनॅशनल पुरस्कार जेव्हा एखाद्या भारतीय व्यक्तीला मिळतो तर त्याच्यावरती 100% पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. आणि हे जे सर्व प्रश्न आपण बघत आहे यातले बरेचसे प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये करंट अफेअरच्या ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. त्यामुळे जे व्हिडिओज आपले रेग्युलर बघतात त्यांना हे प्रश्न अजिबात अवघड जाणार नाहीत. त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या प्रक्षेपण वाहनाचा वापर करून स्पॅडेक्स मोहीम सुरू केली? पुन्हा एकदा इस्रोवर प्रश्न आणि पुन्हा एकदा स्पॅडेक्स या मोहिमेवर प्रश्न. बघा कशा प्रकारचे प्रश्न रिपीट होत आहेत. तर हे जे स्पॅडेक्स मोहीम आहे याच्यासाठी कोणते प्रक्षेपण वाहन वापरलेले, रॉकेट वापरलेले? तर PSLV C-60. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, हा देखील प्रश्न रिपीट होऊ शकतो. एप्रिल 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या AI किरण या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर हा जो AI किरण हा उपक्रम आहे हा उपक्रम महिलांशी संबंधित आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि याच्या अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील महिलांचे नेतृत्व सक्षम करणे याच्यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. मार्च 2025 मध्ये युनिओकॉस 2025 हा सराव कोणत्या हवाई तळावर आयोजित करण्यात आला होता? तर हा जो लष्करी सराव आहे हा सराव अँड्रीविडा हवाई तळावरती आयोजित करण्यात आलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. खालीलपैकी कोण भारतीय प्रजासत्ताक दिन 2025चे प्रमुख पाहुणे होते? तर 2025चा जो प्रजासत्ताक दिन पार पडला 26 जानेवारीला त्याचे प्रमुख पाहुणे होते प्रबोवो सुबियांतो हे, आणि हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. एका पेपरमध्ये त्यांनी प्रबोवो सुबियांतो कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत असं देखील विचारलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला देखील TCS अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकते. नेक्स्ट प्रश्न आहे नोव्हेंबर 2025 मध्ये 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन खालीलपैकी कोणत्या संस्था करणार आहेत? बघा पुन्हा एकदा खेलो इंडियाच्याच वरती प्रश्न आहे, मात्र यावेळी युनिव्हर्सिटी गेम्सवरती प्रश्न आहे. खेलो इंडियाच्या वेगवेगळे कॅटेगरी आहेत, त्याच्या प्रत्येक कॅटेगरीवरती ते प्रश्न विचारतात. तर खेलो इंडिया 2025च्या युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन हे
राजस्थान विद्यापीठ आणि पूर्णिमा विद्यापीठ यांनी मिळून केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. मे 2025मध्ये सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या मासिक नियतकालिक कामगार दल सर्वेक्षणानुसार म्हणजेच पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वेनुसार एप्रिल 2025मध्ये पहिल्यांदाच मासिक आधारावर मोजण्यात आलेल्या देशातील बेरोजगारीचा दर किती होता? तर त्यावेळी 5.1% एवढा बेरोजगारीचा दर होता देशातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे, त्यामुळे हा देखील रिपीट होऊ शकतो. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या सर्वात तरुण खेळाडूने स्त्रियांच्या T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा केलेल्या आहेत? तर T20 क्रिकेटमध्ये वुमेन्सच्या सर्वात जलद 2000 धावा करणारी खेळाडू आहे शेफाली वर्मा ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न ते क्रिकेटवरती विचारत आहेत आणि शक्यतो ते स्त्रियांशी रिलेटेड आहेत, हे लक्षात घ्या. जून 2025मध्ये कोणत्या मंत्रालयाने वक्फ मालमत्तेची देखभाल करण्यासाठी उमीद हे पोर्टल विकसित केलेले आहे? तर वक्फची जी मालमत्ता आहे त्याची देखभाल करण्यासाठी कोणते पोर्टल तयार केले असा प्रश्न येऊ शकतो. तर ते आहे उमीद पोर्टल हे, आणि हे निर्माण केलेले आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला याचे मंत्री देखील विचारतील की कोणत्या मंत्र्याने हे लॉन्च केले किंवा विकसित केले, तर ते देखील बघा, त्याच्यावरती प्रश्न येईल. 2024चा ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर 2024चा ICCचा मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला होता जसप्रीत बुमराह याला. आणि याच 2024-25मध्ये जसप्रीत बुमराहला वेगवेगळे असे 3-4 पुरस्कार मिळालेले आहेत. ते देखील तुम्ही बघा, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ते सर्व आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी दिलेले आहेत, त्यामुळे ज्यांनी नोट्स घेतलेले आहेत त्यांना ते पटकन लक्षात आलं असेल. त्यानंतर फेब्रुवारी 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी भारतातील प्रमुख बंदरांमधील कामकाजाचे मानकीकरण आणि व्यवस्थितीकरण करण्यासाठी एक उपक्रम वन नेशन वन पोर्ट प्रोसेस सुरू केला? तर हा जो वन नेशन वन पोर्ट प्रोसेस उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे सर्बानंद सोनोवाल या केंद्रीय मंत्र्यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता पुढे जाऊन ते तुम्हाला वन नेशन वन पोर्ट हा का सुरू केला असा प्रश्न विचारू शकतात. तर याचे उत्तर काय आहे? तर भारतातील जी प्रमुख बंदरे आहेत त्यांच्या कामकाजाचे मानकीकरण करणे आणि व्यवस्थितीकरण करणे, हे लक्षात ठेवा. जानेवारी 2025मध्ये भारताच्या श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपण वाहनाने NVS-02 नेव्हिगेशन उपक्रम प्रक्षेपित केला? बघा, पुन्हा एकदा NVS-02 याच्यावरती प्रश्न आहे. मी मगाशीच म्हटलेलं की याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. तर NVS-02 हा जो नेव्हिगेशन उपग्रह आहे तो प्रक्षेपित केलेला आहे GSLV F-15 या रॉकेट लॉन्चरचा वापर करून. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हे जे NVS-02 आहे ते खूप महत्त्वाचे प्रक्षेपण होते, त्यामुळे याच्यावरती मल्टिपल प्रश्न TCSने विचारलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, दोन्ही राज्यामधील मोठ्या क्षेत्राला कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मे 2025मध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात कोणत्या नदी प्रकल्पासाठी सामंजस्य करार MOU झाला आणि त्याचे आदान प्रदान झाले? तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी MOU साईन झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि याचा उपयोग भारताचा जो ईशान्य महाराष्ट्र आहे त्याच्या शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी होणार आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. एप्रिल 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्कृतीवरील विचार आणि भाषणे यावरील संस्कृतिका 5वा अध्याय हे पुस्तक खालीलपैकी कोणी प्रकाशित केलेले आहे? तर नरेंद्र मोदी यांचे संस्कृतीवरचे जे काही विचार आहेत किंवा भाषणे आहेत यांचा संग्रह असलेले संस्कृतिका 5वा अध्याय हे जे पुस्तक आहे हे प्रकाशित केलेले आहे अवधेशानंद गिरी महाराज यांनी.
त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. एप्रिल 2025 पर्यंतच्या माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0च्या बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन BLC अंतर्गत पात्र कुटुंबांना किती आर्थिक मदत दिली जाते? तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 याच्या अंतर्गत 1.5 लाखापेक्षा कमी एवढी आर्थिक मदत पात्र कुटुंबांना दिली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे 19 मार्च 2025 रोजी राजभवन मुंबई येथे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये नीती आयोग आणि UNDP यांनी सुरू केलेल्या 7व्या यूथ कोलॅब राष्ट्रीय नवोन्मेष आव्हानांची म्हणजेच नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज याची मध्यवर्ती थीम काय होती? तर डिसेंबर 2024 मध्ये नीती आयोग आणि UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी मिळून नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज सुरू केलेली आहे आणि याची थीम होती की जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी संधींचे निर्माण करणे आणि त्यांचे कल्याण करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे ज्या काही महत्त्वाच्या सरकारच्या योजना असतील प्रकल्प असतील त्याची एकतर ते थीम किंवा उद्दिष्ट विचारत आहेत किंवा त्या योजना किंवा प्रकल्प कोणी सुरू केलं किंवा कुठे सुरू केलं ते विचारत आहेत. त्यानंतर 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या सौमित्र चॅटर्जी अँड हिज वर्ल्ड विंटेज या पुस्तकाचे लेखक कोण होते? हा पुन्हा एकदा पुस्तक आणि लेखक याच्यावरती प्रश्न आहे. तर सौमित्र चॅटर्जी अँड हिज वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक आहेत संघमित्रा चक्रवर्ती हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. तर 2025 मधील जी काही महत्त्वाची पुस्तके आहेत ती सर्व बघा, त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारणार आहेत. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या हिमोफिलिया मानवी जनुक उपचार म्हणजेच ह्युमन जीन थेरपी चाचणीचे संयुक्त आयोजन कोणत्या 2 संस्थांनी केले? तर भारताच्या पहिल्या अशा प्रकारचा गोष्ट असल्यामुळे याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर भारताच्या पहिल्या हिमोफिलिया मानवी जनुक उपचार म्हणजेच ह्युमन जीन थेरपीचे किंवा या चाचणीचे संयुक्त आयोजन हे ब्रिक इन स्टेम बेंगलुरू या संस्थेने आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर या संस्थांनी संयुक्तरित्या आयोजन केलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 2025 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2025 कोणत्या महिन्यात सादर करण्यात आले? तर हा देखील महाराष्ट्राशी संबंधित असलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2025 हे मार्च महिन्यात सादर करण्यात आलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर स्वप्नील सुरेश कुसळे यांना जानेवारी 2025 मध्ये टिंबटिंब क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार मिळाला. तर आपल्याला माहीत आहे की स्वप्नील सुरेश कुसळे किंवा स्वप्नील कुसळे हा शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. तर करंट अफेअर्सचा अभ्यास करताना कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीला जर एखादा पुरस्कार किंवा एखादी त्याची अचिव्हमेंट असेल तर त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्यामुळे त्या व्यक्ती नोट डाऊन करायच्या, त्यांचे क्षेत्र नोट डाऊन करायचं आणि त्यांना मिळालेले पुरस्कार नोट डाऊन करायचे. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्रातून नेमबाजी या क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 अंतर्गत कोणाला देण्यात आला? बघा पुन्हा एकदा तसाच प्रश्न आहे. तर नेमबाजी या क्षेत्रातील द्रोणाचार्य हा पुरस्कार महाराष्ट्रातील दीपाली देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. कर्नाटकातील मानवतावादी मधुसूदन साई यांना एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला? तर कर्नाटकातील मानवतावादाचे पुरस्कर्ते मधुसूदन साई यांना फिजी या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. कारण भारतीय व्यक्तीला अशा प्रकारचा एखाद्या देशाचा सर्वोच्च सन्मान जर मिळत असेल तर त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये बंगळुरूमधील
बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिलच्या इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजेच ब्रिक इन स्टेम आणि टिंबटिंबाच्या सहकार्याने हिमोफिलियासाठी देशातील पहिली मानवी जीन थेरपी चाचणी घेण्यात आली. बघा, हा प्रश्न रिपीट झाला. मगाशी त्यांनी दोन्ही नावे विचारली होती, ही ब्रिक इन स्टेम आणि वेल्लोरचं महाविद्यालय, आणि यावेळी त्यांनी फक्त एक नाव इथं दिलेलं आहे, ब्रिक स्टेमचं, इन स्टेमचं, आणि दुसरं नाव विचारलेलं आहे. तर ते दुसरं नाव आहे ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय वेल्लोर हे. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की TCS एकच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे विचारतो. त्यामुळे लक्षात ठेवा की प्रश्न रिपीट होतात, टॉपिक रिपीट होतात. त्यामुळे ज्या टॉपिकवरती TCS प्रश्न विचारत आहे ते टॉपिक चांगले करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा 100% तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर जानेवारी 2025 भारताच्या श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपक वाहनाने NVS-02 नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला? हा देखील रिपीटेड क्वेश्चन आहे. NVS-02 हे जे उपग्रह आहे ते GSLV F-15 या प्रक्षेपक वाहनाने किंवा रॉकेटने प्रक्षेपित केलेलं. त्यामुळे 4 उत्तर आहे. त्यानंतर दोन्ही राज्यांमधील मोठ्या क्षेत्राला कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मे 2025 मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात कोणत्या नदी प्रकल्पासाठी सामंजस्य करार MOU झाला आणि त्याचे आदानप्रदान झाले? तर हा देखील रिपीट प्रश्न आहे. हा देखील आपण पाठीमागे बघितलेला आहे. तापी बेसिन हा मेगा रिचार्ज प्रकल्प आहे, त्याच्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये MOU साईन झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही TCSचे 2025 या वर्षातील पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये TCSने जे करंट अफेअरचे प्रश्न विचारलेले होते ते सर्व PYQ जेवढे मला अवेलेबल झालेले आहेत ते सर्व इथे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की क्वेश्चन हे रिपीट होतात, प्लस सेमच टॉपिक आहेत, त्याच टॉपिकवरती पुन्हा प्रश्न विचारले जात आहेत. आता परीक्षेसाठी खूप कमी वेळ राहिलेला असल्यामुळे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जात आहेत तेच टॉपिक फक्त करा, त्याचीच फक्त चांगली रिव्हिजन करा. याचा तुम्हाला 100% फायदा पेपरमध्ये होऊन जाईल. तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करण्यासाठी आपले 2 कोर्सेस आहेत. त्यापैकी एक आहे चालू घडामोडीच्या नोट्स आहेत 2025 या वर्षातील प्रत्येक महिन्याच्या PDF स्वरूपातील या नोट्स आहेत. आणि दुसरा कोर्स आहे तो आहे धर्मादाय आयुक्तालय भरती 2025साठी टेस्ट सिरीज. सेम TCS पॅटर्ननुसार ही टेस्ट सिरीज आहे. यामध्ये ग्रुप लेवल टायमर देखील असणार आहे. तर हे जे 2 कोर्स आहेत ते तुम्हाला स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या ॲपवरती अवेलेबल आहेत. ज्यांना याच्या अभ्यासामध्ये आवश्यकता आहे त्यांनी हे नक्की परचेस करा. त्याचबरोबर या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.